पण मग इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, सरकारी एजन्सी हे योग्य पद्धतीने काम करू शकतं का? करू शकतं. पण लोकांच्या मनामध्ये शंका आहे. काही दिवसांपूर्वी माजी अधिकारी ज्यांनी अजितदादांवरच टीका केली होती, त्या अधिकाऱ्याने सुद्धा सांगितलं की ठीक आहे, दादांचं माझं एवढं चांगलं नव्हतं, पण मग एन्क्वायरी करत असताना जर सरकारीच एजन्सी करणार असेल तर त्यांना जसं पाहिजे तसंच ते एन्क्वायरी करू शकतात. म्हणून आमचं परिवाराचं आणि कार्यकर्ता म्हणून आणि दादा हे आमचे नेते म्हणून आम्हाला ज्या काही शंका आहेत त्या शंका या एक्सटर्नल एजन्सीकडनं त्या ठिकाणी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या नावं मी पुढे जाऊन तिथं आपल्याला सांग BEA ब्युरो ऑफ एन्क्वायरी अँड अनालिसिस फॉर सिव्हिल एव्हिएशन फ्रान्स ही एक चांगली कंपनी आहे. त्यानंतर AAIB UK ही दुसरी एक चांगली कंपनी आहे. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड, कारण का ही कंपनी बंबार्डियर ही कॅनेडियन कंपनी आहे, पण हे विमान मॅन्युफॅक्चर अमेरिकेत झालंय. अमेरिका जे कुठलं विमान मॅन्युफॅक्चर होतं त्याचं इन्व्हेस्टिगेशन ही एजन्सी अमेरिकेची तिथं करते. त्यामुळे या तिघीपैकी ज्या कुठल्या चांगली आहे नाहीतर त्यातल्या 2 एजन्सीकडे हे काम तिथं देण्यात आलं. सरकार करायचं करू द्या, आमचा त्यांच्यावर काही विश्वास नाही असं नाही, पण त्यांनाही करू, पण ही बॅकअप अशा एजन्सी त्याच्यामध्ये असणं आमच्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे असं माझं मत आहे. एक स्लाइड आधी. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर फॉरेन्सिकची जी टीम आहे ती टीम दुर्दैवाने उशिरा आली. ती का उशिरा आली? त्यांनी खरंच आतापर्यंत काय केलं? CIDला काम दिलंय, चांगली गोष्ट आहे. आपण CIDला एअरपोर्टवर जाण्याची परवानगी आहे का? मी काही लोकांशी त्यांच्याशी बोललो, म्हणलं आतापर्यंत काय झालं? ते म्हणले आतापर्यंत आम्ही CCTVचे फुटेज घेतले. म्हणलं कुठले घेतले? ते म्हणले आम्ही एअरपोर्टचे घेतले. म्हणलं बाकीचं नाही. मग आम्ही एका अधिकाऱ्याशी चर्चा केली, अरे बाबांनो, तुम्ही एवढा वेळ जर लावणार असाल, ह्याच्यामध्ये जर वेळ घालवणार असाल तर ते जी कंपनी आहे ते सगळे पेपर मॅन्युपुलेट करू शकते, सगळा एव्हिडन्स मॅन्युपुलेट केला जाऊ शकतो. थोडे दिवस थांबू, लोक विसरून जातील. लोक विसरणार नाहीत. आम्हाला ही माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यामुळे CID विश्वास नाही असं नाही, पण त्यांना पूर्ण अथॉरिटी नसणार आहे. कारण विमानतळावर गेल्यानंतर पोलिसाला, खाकी वर्दीच्या व्यक्तीला आत जाण्याची परवानगी तिथं नसते. तिथं CISF असेल नाहीतर केंद्रीय जे काही एजन्सीज असतील त्याच तिथं जातात. नाहीतर इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर CID करू शकत नाही. करू शकतं, कपॅसिटी आहे, पण ते कुठलं तर क्रिमिनल म्हणजे कुठं खून झाला, कुठं काय झालं. पण हा विषय हा एअरपोर्ट अथॉरिटीच्या रिलेटेड आहे. त्यामुळे अशीच एजन्सी द्यावी लागेल जी अनुभवी आहे. एक आपली इंडियाची घ्या आणि बाहेरच्या 2 घ्या, अशी आमच्या सगळ्यांची त्याच्यामध्ये मागणी आहे.